हाँ? ये ले क्या चाहिए तुम्हें? ओ ये चाहिए, चलो ये चाहिए वो हा बघा हा ड्रेस चॉईस केला तुम्ही, बघू आता. ठीक आहे. कोण आहेत ते? कोण आहेत? कोण आहे? आणि ती कोणता पाहिजे? हा वाला तो तुला मोठा होणार. अबा हा मस्त आहे. हा तो तुला. नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि आज आपण आहोत गोव्यामध्ये. आजचा आपला फिरायचा तिसरा दिवस आहे, पण गोव्यामधला दुसरा दिवस आहे. तर गोव्यामधला आज तुम्हाला मी दुसरा काय न दाखवता, आज आपण नाईट लाईफ दाखवतोय. म्हणजे गोव्याची शॉपिंग, कारण बाबूच्या शॉपिंगसाठी आलो इकडे. श्रावणी बघते ड्रेस वगैरे त्याचे. तर गोव्याची नाईट लाईफ आणि शॉपिंग वगैरे आपण बघूया. तर चला ब्लॉग शेवटपर्यंत बघा, तुम्हाला समजणार आहे. तर चलो. तो आपल्याला तिथे आवडला ना, त्याची प्राईस जास्त बोलली. ती आवडला होता पण प्राईस जास्त बोलली. तर हा आवडला आहे तिला बघताच क्षणी. तर हा बघू, जर जमलं तर बीचसाठी तिला आलं तर तिची शॉपिंग करूया. चलो. स्वप्न आहेत, बायको बोलते ड्रीम कॅचर आहे, तर बघूया. स्वप्न पूर्ण करायचे आहेत आपल्याला. तर घेऊया ड्रीम कॅचर आपण. हे मोठे साईज पण आहेत, बारके पण आहेत, मस्त मस्त आहेत. शॉप पण जाम भारी. चला. हां मस्त आहे, पण त्याचा कलर थोडा हे वाटतं ना. बघ ते सगळे शॉप आहेत, हे बघ असे माल वगैरे आहेत, सगळ्या पर्स वगैरे आहेत. इकडे हे बघा. हा घे, तोच घे मग. मस्त आहे. हे बघा इथे हे बॉटलमध्ये शिफ्ट आहेत. थँक्यू सो मच. काय काय जे दुकानवाले आहेत ते खूप चांगले आहेत, आणि काय काय आहेत ना ते पक्के आहेत. जाऊ द्या, काय करायचं आपल्याला. आपण दोन दिवसासाठी आलो. चलो. हे आवडलं होतं आपल्याला, पण त्याचे पण प्राईस जास्त आहे. 100ला एक आहेत. हे वरची फॅमिली आहे ती 600ला आहे. सगळे रेट दाखवतो तुम्हाला मी. हे बघा मस्त आहे ते पण बघण्यासारखं. मला खूप आवडलं होतं, पण घेतलं की एकाच ठिकाणी घ्यायची हौस आहे. पण मनी मॅटर्स. चला. हत्ती किचन्स मॅडम आमच्या बघतात काय ना काय. तिथंच बीचच्या पुढे थोडं आम्ही चालत आलो आमच्या रूमच्या इथून, आणि चप्पलचं मार्केट आहे आणि चप्पलचं शॉप आहे, तिथे आलं. मस्त मस्त चप्पल आहेत, क्रॉप्स पण भारी आहेत लेडीजच्या. हे बघा एक नंबर. मॅडमला आमचे हिरे आवडले. आम्ही पुढे सरळ सरळ चालत आलो. शॉप भरपूर आहेत, भरपूर म्हणजे भरपूर शॉप आहेत. हे बघा कपड्यांचे वगैरे. हे शॉपिंगसाठी जर तुम्ही इतरत्र शॉपिंग न करता गोव्यात जरी शॉपिंग केलीत तर इथे पण तुम्हाला भेटू शकतात, पण चीप प्राईसमध्ये तुम्हाला बार्गेनिंग करायला लागेल. पण जास्त करून गोव्यात जर दिसत का असेल तर ते हे आहे, दारू दारू दारू, बस दुसरं काय नाही. हे बघा भरपूर काय काय. या सेल आहे, इथे जाऊया. चल. बाबूला पाहिजे तशी आपण तिला याच्यावरती इथे बिकनी भेटली आपल्याला. बघू तिची प्राईस व्यवस्थित भेटली तर घेऊन टाकू. हे बघा मस्त आहे तिथे पण कपडे. काय बघते तू? फॅन ते नको, बाबूला बघतोय. हा मस्त आहे कलर, तो चांगला आहे. अजून इसमें कलर है, कलर है डार्क आहे. डार्क घेतले बाबूला बिकनी आपण. हे बघा उद्या तिला ट्राय करू, बीचवरती घालू. आणि तो विकी माऊसवाला टी शर्ट घेतला आहे. झाले तिची शॉपिंग. आता बघूया आपण, जाऊया. चला.
ते बघा तिचे काय चाललंय बघा, ती गाडी कोणाची तरी घेतली, ती खेळते जरा गाडी. चला शॉपिंग करत होतो तिथे हे दादा आहेत, ते आपल्याला भेटलेत आणि त्यांच्याशी ओळख झाल्यात आणि श्रावणीचे गाववाले आहेत ते. आलात गोव्याला तर नक्की यांच्या शॉपमध्ये विजिट करा. आप जब गोवा आओगे तब रिसेंटली इनके शॉप में विजिट करो, रिजनेबल प्राइस है, हम लोगों ने तो ले लिया है, आप भी ले लो. आपका नाम क्या है और शॉप का नाम? संजय गार्मेंट. कहाँ पे? यही लोकल पे, मतलब बागा के सामने ही है, कलमपुर के सामने. क्या बोल रहे हो? तो हाँ बोलो. हाँ आप हम शॉप पे आए तभी यहाँ के जो मतलब आम्ही दुकानात आलो आहे तर तिथून आहे ना त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग आहे ते मुंबईला पण आपल्या इकडे जातं मनीष मार्केटमध्ये. कारण हा त्यांचा जो हे जे सांगतात कपडे ते त्यांचा स्वतःचा ब्रँड आहे, म्हणजे ते स्वतः इथे कपडे बनवतात आणि ते मनीष मार्केटला सोडतात. आपका नाम क्या है? प्रिंस चौहान. प्रिंस. और आपका जो आप बोले अभी जो आप कपड़ा बनाते हो उसका ब्रांड मतलब मैन्युफैक्चरिंग? इस टाइप के कोट सेट वगैरह बनते हैं हमारे. ओके ठीक है, ये अहमदाबाद से कपड़ा आता है, मैन्युफैक्चरिंग सारी दिल्ली में होती है. ओके. उसके बाद ये ओवरऑल इंडिया सप्लाई होता है. सप्लाई होता है आपके यहाँ? सारी शर्टें खुद की मैन्युफैक्चरिंग है हमारी. ओके. ड्रेसेस जितनी भी आपको रियोन में दिख रही है, ओके ये किस सेट में इस टाइप की मैन्युफैक्चरिंग आ जाती है. ओके ओके ओके. आप आओगे तो गोवा ज़रूर विजिट करना. भाई की 4 शॉप है. हमारी तरफ से जो सब्सक्राइबर है आओगे तो मैं लोकल सामने जो एड्रेस है ये देखो इसके सामने ही है गोवा का जो मार्केट, और ये समर कोल्ड है उसके सामने ही है. तो ये वाली अपनी शॉप है. आने के बाद ज़रूर इधर विजिट करो. ये दोनों बंदे 3 बंदे रहते हैं, ये 1 2 और 3, ये 3 बंदे रहते हैं. तो ज़रूर आना संजय गारमेंट, तो ज़रूर आना. तो चलो थैंक यू सो मच भैया, अगली बार आएंगे तो फिर शॉपिंग करेंगे ज़रूर. चलो. म्हणजे टुरिस्ट लोकांना लुटायची काम आहेत असं तरी मला तरी वाटतंय. टॅटू हे शॉप ह्याचे वगैरे जास्त आहेत. परत गाड्या घ्याल त्या गाड्या पण व्यवस्थित बघून घ्या, स्क्रॅचेस वगैरे नाहीत का पहिली व्हिडिओ काढा आणि नंतर घ्या. त्याच्यानंतर हे बघा, हे सगळ्यात जास्त गोव्याला दिसणारे कामं ही आहे. हे सगळ्यात जास्त आहे. हे बघा, आलो श्रावणी मी 2 मिनटं. हे बघा ब्रँड भाई, ब्रँडच ब्रँड आहे. हे बघा अक्षरशः काय काय भेटते. रॉयल आहे, स्टेज आहे, तिकडं ब्लॅक डॉग आहे, इकडं ते आपले बियर ती काय नल्ली आहे. पण हे जे ब्रँड आहेत ना ते फक्त गोव्यालाच भेटतील मला असं वाटतं. एवढं सगळे आहेत ते. बघताय तुम्ही, ते शॉपचे ऑनर आहेत दोघं बघतात आपल्याकडे. तर हे बघा, चला जाऊया आपण. आवडले हे बघा, बॅग आवडले तर बॅग बघतोय, पण तिची प्राइस तेवढी नाही. चला येते किती म्हणतात? हा कलर फ्रेश वाटतो ना लास्ट वाला. आवडले बॅग पण मॅडमनी घेतले. हे बघा, आणि दुसऱ्या मॅडम हे बघा, तिला काय शाळेत जायची हौस आले काय माहिती. नंतर तर जाणार नाही ज्यावेळेला शाळेत जायचं त्यावेळेला, पण आता तिला शाळेची बॅग पाहिजे. काय करेल आणि काय नाही. आपल्याला काय आवडेल सांगता येत नाही. तर आपण त्याला गाडी घेतली आहे. हे बघा प्राईम, ऑप्टिमस प्राईम. तर चला जाऊया. हा घे बाळा, हे घे. चला. तिथे काय पण तिला क्रॉप्स काय भेटले ना मनासारखे, ते लहान पोरांचे क्रॉप्स आहेत. तिकडे आले, बघू तिथे तरी तिला भेटतात का. हे बघा, चला मस्त आहे ते क्रॉप्स, पण मोठे आहेत ते खूप. श्रावणीसाठी लहान आहेत, बाबूसाठी मोठे आहेत. चला बघू आपण. मॅडमच्या बाजूला आता चप्पलचा ढीक झाला तरी आता चप्पल बघतो. काय करायचं. तो आता घेत 3 चप्पल आवडल्या. दिका 5 नंबर बाई दिका. हा, या 3 सेट घेतल्यात. गोवा गोवा गोवा. 14 तो पण घेतला बलून. आपण बलून दाखव. बलून गाडी बाबड्याची पण आमच्या शॉपिंग भरपूर केली. आता परत आपण बाबड्याला बॅग बघतो. शॉपिंग होते. काय नाही फिक्स रेट आहे. चला फिक्स रेट आहे, बार्गेनिंग नाही आहे. जाऊया आपण मार्केटात. आपल्या रत्नागिरीपेक्षा काजू मला वाटतं इथे जास्त असतील, कारण काजू दिसतात प्रत्येक दुकानात. हे बघा, काजू कशा किलो आहेत? 700, 700 रुपये किलो काजू आहेत. हे मिठाई वगैरे आहे.
500 रुपये. सगळ्या काजू इथं दिसतात हे बघा. पल्प पण आहे. वाले झोपत नाहीये कारण रात्री 1-1:30 वाजेपर्यंत पण हे चालू असतं. आता 10 वाजलेत, 10 साडे 10 झालेत तरी पण पब्लिक काय कमी नाही कारण टुरिस्ट स्पॉट आहे. आणि हे बघा हे जे टल्ली मस्त मस्त आहेत. शॉपिंग रस्त्याच्या कडेला जशी बाजूला आहे रस्त्याच्या कडेला मस्त मस्त आहेत. मस्त लहान पोरांसाठी वगैरे कपडे आहेत इकडे. हाँ नहीं ते बोलते त्यांचं आहे. जल्दी दो फटाक से अंदर बैठ देंगे. जल्दी लाओ चलो जाओ. वेळ लागण्यापेक्षा मला कार्टूनचा वेळ जास्त लागले. जिकडे तिकडे कार्टूनच बघतो मी पण प्राईस जास्त आहे त्यांच्या. हे 250 ते 300 पर्यंत बोलतो. जीन्स आमचा कमी होत नाही. पुढं बघितलं क्रॉप्स आवडलेत म्हणून आम्ही आलो परत. बघा त्या माझ्या पोरीचं स्वॅग वेगळंच आहे. कितना 950. शॉपिंग करून आलो आणि पुन्हा एकदा आम्ही बीचवर आलो. काल तिकडे बागाला होतो, आज कलिंगूडला आहोत. साईडलाच आहेत. एक वॉकिंग डिस्टन्स 500 ते 1 किलोमीटरचा फरक आहे. शॉपिंग हे बघा श्रावणीच्या हातात सगळं दिसतंय. बॅग भरले शॉपिंगने आणि चाललो आम्ही आता. बबडू काय खाते तू? टरबूज नाही आहे ते कलिंगड आहे. कलिंगड खाते. बीचला आलो आम्ही आणि आता चाललो जरा बीचवरती फिरू थोडं आणि मग जाऊ जेवायला. गोव्याची भारी आहे. चिल करा थोडंफार आलात की. हे बघा मस्त बसलेत सगळे एन्जॉय करतात. बिअर वगैरे घेतल्या जातात. आम्ही फॅमिलीवाले माणसं आहोत. मग चलो गप घरी. बघा मस्त आहे. म्युझिक नाही दिसत आहे कारण भरपूर वेळेला म्युझिक दिसायचं पण आता संडे तरी म्युझिक दिसत नाही. म्युझिक बंद दिसतं.